नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत। आज मी एक सुंदर असा एक पाऊच बनवणार आहे। त्यासाठी मी 12.5 बाय 9.5 इंचाचा हा एक पीस घेतलेला आहे। त्यानंतर मी 2.25 इंचावर ही एक पट्टी कट करून घेते। तिथे फ्रंट झिप पॉकेट होणार आहे आणि या ठिकाणी मी 2 झिप घेतलेल्या आहेत, त्या 9.5 इंचाच्या आहेत। इथे मी झिप लावून घेतली, त्यानंतर मी त्यावर दाबटीप करते। त्यानंतर हा 2.25 इंचाचा पीस जोडून घेणार आहे। त्याला यालाही दाबटीप घेते। त्यानंतर इथे पुढे आपल्याला एक दुसरी झिप लावायची आहे। यावरच मी अस्तर लावणार आहे। त्यानंतर त्यामुळे आतला पॉकेट तयार होणार आहे। याला उलटवून दाबटीप घ्यायची आहे। इथे दोन्ही झिपला मी रनर लावून घेते। त्यानंतर अस्तर आतल्या साईडने मी दुमडून घेते। हे पॉकेट तयार झालेलं आहे इथे। त्यानंतर दुसरी साईड मी झिपला जोडून घेते। त्यावर दाबटीप घेण्यासाठी मी इथे चैन ओपन केलेली आहे। झिप अशा पद्धतीने रनर थोडंसं पुढे सरकवून मी परत त्याला दाबटीप घेतलेली आहे इथे। इथे आपल्याला पाऊचच्या दोन्ही साइड शिवून घ्यायच्या आहेत। ते दोन्ही साइड शिवून झाले। आपल्याला साइडच्या दोन्ही म्हणजे एक्स्ट्रा कापड असेल ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता हे पाऊच आपल्याला उलटवून बघायचं आहे। इथे पाऊच तयार झालेला आहे शिवून। सुंदर अशी हे पाऊच किंवा पर्स म्हणून सुंदर अशी तयार झालेली आहे। आणि हे यासाठी मी ब्रोकेटच्या कपड्याचा पीस वापरलेला आहे हा। तर हे आपल्याला संक्रांतीचं वाण देण्यासाठी पण खूप सुंदर अशी आयडिया आहे ही। परवडणारही आहे आणि आपण या ठिकाणी मी ऑर्डर पण घेऊ शकते। आणि हे पाऊच अगदी सुंदर असे तयार झालेले आहेत। वाण देण्यासाठी खूपच छान आहे हे ऑप्शन। साधारण 40 ते 50 रुपयाला हे पाऊच आपल्याला आपण देऊ शकतो। हे पाऊच तुम्हाला कसं वाटलं लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।